महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे महसूल मंत्री निर्णयाच्या बाबतीमध्ये प्रचंड आघाडीवरती आहेत. अध्यक्ष महोदय, हे गौण खनिज वाळू असेल बाकी इतर असेल हे बंद होणं अशक्य. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, हे बंद होणं अशक्य. अध्यक्ष महोदय, माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती आहे, सूचना आहे की या संदर्भाने जर आपण नवीन काही नियम किंवा काही गोष्टी केल्या, समजा एखादं घर बांधलं, समजा मी घर बांधलं, मी गौण खनिज कुठून आणलं काय आणलं हा भाग गौण आहे, पण माझ्या घराला किती वाळू लागली, किती विटा लागल्या, किती दगडं लागले, याच्यावर तुम्ही रॉयल्टी जर लावली तर बाकी हे सर्व धंदे बंद होतील. अशा संदर्भामध्ये नवीन कायदा माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आणतील का? याचबरोबर रस्त्याला लागणारा मुरुम असेल, रस्त्याला लागणारा गिट्टी असेल, या संदर्भाने बाकी धंदे चोर धंदे बंद करून टाकू आपण. आता याला पकडायचे त्याला पकडायचे. माझं म्हणणं असं आहे की जिथं 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 वास्तू उभा राहील त्याच वास्तूवर तुम्ही अशा पद्धतीनं आकारणी केली तर या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक आळा बसेल. असं काही नवीन करायला माननीय मंत्री महोदय तयार आहेत का?